जगभरातील तंत्रज्ञानाचा वाढता वेग, एआयची प्रगती आणि नोकरीची चिंता. अनेक टेक कंपन्या, विप्रो, गुगल, अमेझॉन 15-15 हजार, 10-10 हजार कर्मचाऱ्यांना फायर केलं जात आहे. त्याचे नक्की कारण काय आहेत? असे काय करिअर्स आहेत ते एआय कधीच रिप्लेस करू शकत नाही. Hello everyone, my name is Lokesh Sarode and welcome to the Mahayuva Talk. Today we are going to discuss about the top 5 careers that AI cannot be replaced. Before moving forward, please subscribe this channel so you can grow 1% better every day. तर चला तर मग सुरुवात करूया स्टोरी मार्फत. समजा सकाळी तुम्ही ऑफिसला गेलात, कॉफी पिली आणि तुमच्या कम्प्युटर सोबत तुमचं वर्क करायला सुरुवात केली आणि एकाच वेळेला तुम्ही एक बातमी पाहिली की एआय तुमचा पाठलाग करतोय, तुमची जॉब घेण्याच्या उंबरठ्यावर आहे आणि तुम्हाला भीती मनाला फार अस्वस्थ करू लागले, बेचैनी होते, काय कळत नाही. कारण अनेक टेक कंपन्यांच्या तज्ज्ञांनी पण सांगितलं आहे की व्हाईट कॉलर जे जॉब आहे ते कदाचित येत्या वर्षात एआय त्याची जागा घेऊ शकतात. जसं की एक घटना घडली की स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीमध्ये शिकणारे आणि त्यांनी कॅम्ब्रिज युनिव्हर्सिटीतून PhD केली आणि अँथ्रोपिक एआयच्या माध्यमात जे उच्चपदीय पदावर बसतात त्यांनी अचानक एआयचा जॉब सोडला आणि कवितेची प्रशिक्षण पदवी घ्यायला सुरुवात केली. असं का बरं केलं? तर ते म्हणाले एआय ज्या परीने झपाट्याने वाढतोय समाज तितका तयार नाहीये आणि त्यातून मी सुद्धा रिसर्च करायला सुरुवात केली. अनेक पुस्तकातून, अनेक रिसर्च पेपर, अनेक इंटरव्ह्यूज, अनेक पॉडकास्ट आणि वर्ड डॉक्युमेंटरीने मला हे जाणवलं की आपल्या एआय पुढच्या काही 5 वर्षात 10 वर्षात हे 5 करिअर देखील आपल्याला एआय रिप्लेस कधीच करू शकणार नाही. तो चला तर मग आपण ते 5 करिअर कुठले आहे याबद्दल जाणून घेऊया. पहिलं म्हणजे असं करिअर ते मानवांशी संबंधित आहेत, मानवाची काळजी घेईल, जसं की परिचारिका, शिक्षक, मानसोपचार तज्ज्ञ आणि फिजिओथेरपिस्ट. उदाहरण घेऊया की एक शिक्षक गणिताचा क्लास घेते पण त्याचबरोबर विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास, ऊर्जा आणि प्रेरणाही देते. पण रोबोट फक्त गणित शिकवू शकेल पण त्यांना आत्मविश्वास आणि प्रेरणा नाही देऊ शकणार. आणि सेकंड म्हणजे जिथे मानवाचा स्पर्श आहे, जसं की इलेक्ट्रिशियन, प्लंबर, मेकॅनिक. आतापर्यंत असा रोबोट नाही तयार झाला की तो घरातली प्रत्येक समस्या सोडवू शकतो. उदाहरणासकट समजा भिंतीच्या आत लपलेला एक पाईप जर तो गळत आहे तर एआयला कसं कळेल? तर एक चांगला अनुभवी प्लंबर लगेच अंदाज लावू शकतो. आणि तिसरं म्हणजे सर्जनशीलता. लेखक, पत्रकारिता, फिल्म मेकिंग, डिझाईनमध्ये कुतूहल, क्रिएटिव्ह डिझाईन, विनोद बुद्धी, समज, अशा अनेक प्रॉब्लेम सॉल्विंग, अशा अनेक कौशल्य लागतात. त्यामुळे या क्षेत्रामध्ये देखील एआय रिप्लेस नाही करू शकणार. आणि चौथं म्हणजे उद्योजकता, ऑन्टरप्रेनरशिप. लोकांच्या रिअल लाईफ प्रॉब्लेमचे सॉल्युशन कसं करायचं, मार्केटमध्ये आपलं नाव कसं निर्माण करायचं, नवीन उपाय कसे शोधायचे आणि त्यावर एक मार्केट बिल्ड कसा करायचा, यावर एआय कधीच जागा घेऊ शकणार नाही. आणि 5 म्हणजे पशुवैद्य. समजा आज आपण म्हटलं जातं की आज डॉक्टरांची सुद्धा गरज नाही, कारण एआयच्या एका टूल्समुळे पेशंटला काय होतंय याचा अख्खा रिपोर्ट तयार होतो. पण प्राण्यांचं काय? कुत्र्यांना आणि मांजरांना तर बोलता येत नाही, त्यांच्या भावनांना, त्यांची सहानुभूतीला तर ते पशुवैद्य जे असतात पण तेच जाणू शकतील. त्यामध्ये एआय रोबोट कधीच जागा घेऊ शकणार नाही. अशा काही करिअर ऑपॉर्च्युनिटीज आहेत त्यामध्ये एआय कधीच जागा घेणार नाही. लोकांनी मशीनचा बहिष्कार केला, ते मागे राहिले. जसं तुम्ही संगणक, तंत्रज्ञान आणि एआय जर शिकणार नाही तर तुम्ही पण एआयच्या मागे राहाल. सो महायुवा टॉकच्या आजच्या डिस्कशन मधून तुम्हाला काय शिकायला मिळालं हे कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्ही कुठले येत्या पुढच्या कार्यकाळामध्ये कुठल्या करिअर तुम्ही निवडणार आहात हे सुद्धा कमेंट करून सांगा. पुढच्या वेळेस महायुवा टॉक टॉप 5 स्किल्स दॅट एआय कॅनॉट बी रिप्लेस हा व्हिडिओ देखील घेऊन येणार आहे. तो तोपर्यंत स्टे ट्यून, स्टे कनेक्टेड विथ ऑलवेज. महायुवा टॉक इज ऑलवेज विथ यू. थँक यू.